मराठा पाटील सेवा समिती मंडळ जळगाव जामोद तालुका तसेच संग्रामपूर तालुक्याच्या वतीने मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी काल दिनांक 6 जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू अशा बऱ्याच घटनांमुळे पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला काळीमा फासला जात आहे। या घटनांवर शासनाने अंकुश घालावा तसेच सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जळगाव जामोद व संग्रामपूर येथील मराठा पाटील सेवा समिती व मंडळाच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, रंगराव देशमुख, गुलाबराव मारोडे, भीमराव पाटील, गजानन रोठे, श्रीकृष्ण काळे, अमोल दाभाडे, तुकाराम गटमणे, सचिन खुपसे, नारायण मोठे, विजय ठाकरे, मंगेश रोठे, निलेश खुपसे, हरिदास मोरखडे, अजहर देशमुख, रामा रोठे, संजय देशमुख, संजय ठाकरे, डॉक्टर विवेक गावंडे, एजाज देशमुख, प्रभात पाटील यांच्यासह बहुसंख्य मराठा पाटील सेवा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांना विनम्र अभिवादन करून संतोषांना देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली त्या आरोपींना शिक्षा होईपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात यावे, अंडर ट्रायल केस चालवण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवण्यात यावी, सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घृणास्पद कृत्याचा आम्ही निषेध केला आणि त्याबद्दल माननीय तहसीलदार यांच्यामार्फत या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे। तरी आमची नम्र विनंती आहे की शासनाने सदर आरोपींना आणि त्या आरोपींना मदत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याबद्दल कारवाई व्हावी। बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख आणि परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी यांची या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्गुण हत्या झाली, यांचे खून पाळण्यात आले आणि या दोन्ही प्रकरणामध्ये पूर्ण महाराष्ट्र हादरून निघाला आणि एक वेगळं वळण या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व लोकांच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं, सर्व जनतेच्या भावना तीव्र झाल्या आणि म्हणून या राज्यात फार मोठ्या प्रमाणात या दोन्ही प्रकरणाचा तपास हा SIT, CID, पोलीस यांच्यामार्फत चांगल्या प्रकारचा करण्यात येऊन राहिला आणि म्हणून त्यापैकी बऱ्यापैकी आरोपी त्या सापडले। परंतु या आरोपींना या दोन्ही घटनेचा जर विचार केला यांना फार मोठ्या प्रमाणात सजा व्हायला पाहिजे। त्यांना आता जे आरोपी पकडलेले आहेत त्यांची केस फास्ट त्या कोर्टात चालून त्यांना सोडता कामा नये आणि जे काही लोक असतील आरोपी, जे लोक आरोपी ज्या खुनाच्या दोन्ही खुन्यांच्या प्रकरणात अटकलेले आहेत आणि असे बरेचसे लोक त्यामध्ये अजून सापडणार आहे, म्हणून यांना फार मोठ्या प्रमाणात एक प्रकारची सजा। काही लोक जर आहेत तर काही जनतेच्या भावना एवढ्या तीव्र झाल्यात महाराष्ट्रातल्या की यांना जर समजा सापडले नाही आणि कोणाला जर दिसले तर SIT, CID, पोलीस यंत्रणापेक्षा लोकच त्यांचा एन्काउंटर करायच्या नादी लागलेले आहे। म्हणून सरकारने याची गंभीर दखल घेऊन या दोन्ही जे संतोष देशमुख आणि सूर्यवंशी या दोन्ही लोकांचे मारेकरी सरकारने ताबडतोब पकडून त्यांना फाशीपर्यंत पोहोचावे ही आमची सर्व लोकांची तीव्र इच्छा आहे। त्यांना ताबडतोब फाशी व्हावी ही सर्वांची, महाराष्ट्राची जनतेची तमाम इच्छा आहे आणि जळगाव जामोद मतदारसंघाच्या वतीने याहीपेक्षा जसं जसे आंदोलन चालेल याहीपेक्षा जर समजा न्याय त्यांना मिळाला नाही किंवा त्यात लवकर कारवाई झाली नाही तर याहीपेक्षा फार मोठे आंदोलन
या जळगाव मतदारसंघात उभारला जाईल हे त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने आम्ही आवर्जून सांगतो.